हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त ना? मी आकांक्षा हजारे वाघे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तरी पण माझ्या सगळ्या शॉर्ट्स व्हिडिओंना आत्तापर्यंतच्या आणि मोठा ब्लॉग तर मी एकच टाकलेला आहे आत्तापर्यंत. त्याला खूप तुम्ही सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला. त्यामुळेच मला परत कॉन्फिडन्स आला की चला आपण व्हिडिओ रोज नवीन नवीन टाकायला पाहिजे आपल्या ऑडियन्ससाठी. आणि वेळात वेळ काढून मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि बाकीच्यांसारखा काही सेटअप वगैरे नाही आहे माझा अजून. मोबाईल पण साधाच आहे. तरी पण मी हळूहळू ट्राय करत करत टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्कीच असाच मराठी माणसाला सपोर्ट करत राहाल ही अपेक्षा ठेवते. तर आज होता शनिवार. फायनली माझी एक्झाम पण चालू होती, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. एक्झाम पण संपली आणि आज शनिवार गावचा बाजार असतो, प्लस आहोंना उपवास पण असतो. म्हटलं चला लवकर स्वयंपाकाच्या तयारीला लागूया संध्याकाळच्या. बाजार तर ठेवायचाच होता अजून फ्रीजमध्ये, ते वेगळंच काम राहिलं होतं. आधी स्वयंपाक करायला चालू केलं. ताजी ताजी शेपूची भाजी बाजारातून सासूबाईंनी आणली होती. त्यात पाऊस तर काही सुधरूच देत नाही आहे. तुमच्या पण भागात पडतो का पाऊस? नक्की कमेंट करून सांगा. मग सगळी तयारी केली. शेपूची भाजी स्वच्छ ताजी धुवून चिरून घेतली. 4-5 लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या आणि 4-5 मिरच्या थोड्या मोठ्याच कापल्या. कारण की जर लहान मूल वगैरे कोणी असेल घरात तर ते इझिली आपण काढू शकतो. त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं. 4-5 लसणाच्या पाकळ्या कट करून टाकल्या, मिरच्या चिरून टाकल्या आणि स्वच्छ भाजी चिरलेली घातली. मस्त एक वाफ काढून घ्यायची मीठ टाकून आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचे. झाली आपली भाजी तयार. तर आमच्या घरात कोणाकोणाला आवडते आणि कोणाकोणाला नाही आवडत. त्यामुळे आधी शेपूची भाजी करून नंतर परत सगळे भांडे धुवून घ्यायला लागतात. कारण त्याचा वास आला तर ज्यांना आवडत नाही ते व्यवस्थित जेवण नाहीत करत. मग तुमच्या घरात पण असंच होतं का? नक्की सांगा. आणि घर म्हटलं, माणूस वेगवेगळा म्हटलं की त्याच्या आवडीनिवडी पण वेगवेगळ्या आल्याच, नाही का? त्यानंतर मुगाची डाळ भिजत घातली होती, ती घातली. कोणी मुगाची घालतं, कोणी तुरीची, कोणी मटकीची, ज्याला जसं आवडतं तसं टाकतात. आमच्या इकडे मुगाची पण टाकतात आणि मटकीची पण टाकतात. तर मध्येच आहो आले. त्यांचं होतं की माझा उपवास आहे, मग मला चहा पण पाहिजे, आता भूक लागली आहे, तू काय स्वयंपाक लवकर आज बनवला नाहीस. म्हटलं थोडी गडबड झाली पावसामुळे. मध्येच त्यांना चहा करून दिला आणि परत केली मग रस्सा भाजीची तयारी. मग काय करायचं म्हणून मटकीची भाजी करायची फायनल केली. बाजार ठेवायचा होता पण म्हटलं राहू दे, आता नंतर ठेवते. मटकीच्या भाजीची पिशवी आधी आणली. मटकी काढून घेतली ताटात एका. नंतर निवडायला चालू केलं. तर थोडक्यात माझा परिचय काय? माझं BSc ॲग्रीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि नंतर माझा MScला नंबर लागला. MSc फायनली माझी आत्ता कंप्लीट झाली आणि लग्न होऊन पण 3 वर्ष झालेले आहेत. पण लग्नानंतर पण मी शिक्षण कंटिन्यू ठेवलं. कारण मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे असं मला वाटतं. आणि माझ्या जेवढी माहेरची मंडळी सपोर्टिव्ह आहेत तेवढीच सासरची मंडळी पण मला सपोर्टिव्ह मिळाली, म्हणून इथपर्यंत येणं मला शक्य झालं. प्लस मी कॉम्पिटिटिव्ह पण देत आहे, 2-3 वर्ष झालं. थोड्या थोड्या मार्क्सवरून जात आहे. पण प्रॉपर क्लास वगैरे कधी लावले नव्हते. माझी मीच म्हणजे तयारी करत होते. पण आता मी करणार आहे तयारी, असं चाललेलं आहे. बघू आता कसं कसं मॅनेज होत आहे. त्यानंतर मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि कांदा कापून घेतला. कांदा कापता कापता आहो आले तेवढ्यात. म्हटले आता कांदा कापतच आहे तर 4 भजी पण सोड. म्हटलं ठीक आहे, आज काय उपवास आहे म्हटल्यावरती, त्यात एक्झाम पण झाली आहे, मग साहेबांचे हट्ट तर पुरवलेच पाहिजे. मग केली भजीची तयारी. बेसन पीठ घेतलं, त्याच्यात हळद, मीठ, तिखट नाही घातलं कारण मिरची घालून करणार होते, थोडासा कांदा आणि ओवा टाकायला मात्र विसरू नका बरं का. मला नंतर लक्षात आलं, मग मी कोथिंबीर टाकल्यानंतर परत ओवा थोडा हाताने कुस्करून टाकला. मग मध्येच मटकीच्या भाजीची तयारी पण चालू होती माझी. गरम पाणी उकळायला ठेवलं कारण त्याने तरी पण छान येते भाजीला आपल्या कट आणि फ्लेवर पण आहे असा भाजीचा राहतो.
भजीची तयारी करता करता मध्येच मटकीची भाजी पण मी करून घेतली. मस्त तेल घेतलं, त्याच्यात जिरे मोहरीची फोडणी दिली, लसूण खोबरं घातलं, कांदा परतून घेतला आणि मग घातले जगभरातले मसाले आणि मस्त मटकी. त्यानंतर मीठ घालून 2 वाफ काढून घेतल्या आणि घातलं त्याच्यात छान गरम पाणी. त्याबरोबर दुपारी आहोंना खिचडी केली होती, त्याचा एक बटाटा शिल्लक होता उकडलेला. मग काकू म्हटल्यात बटाटा पण घालून घे, उगाच वाया जाईल. म्हटलं ठीक आहे. मग एक बटाटा पण त्याच्यात मध्येच कुस्करून घेतला. वाया काही गेलं नाही पाहिजे, हो की नाही. मस्त छान भाजी तयार झाली. कसा कट आलाय बघा, तरी कट तुमच्या इकडे काय म्हणतात. आणि लास्टला कोथिंबीर छान पेरून घेतली. मस्त घमघमाट सुटला होता. शेजारी बायका म्हणत होते की काय केलं आज तू, एवढा छान वास येतोय म्हणून. आमच्या घरी नॉनव्हेज बनत नाही बरं का, कारण सगळे वारकरी संप्रदायातले लोक राहतात, माझे सासरे. आणि आम्ही फॅमिलीची ओळख तर सांगायची राहिली, सॉरी हां. माझे सासरे, सासू, मी, अहो आणि मिस्टरांचे काका काकू, म्हणजे माझे काका सासरे आणि काकी सासूबाई आणि त्यांची 2 मुलं, जे की अजून शिकत आहेत, म्हणजे माझ्यापेक्षा पण लहान आहेत. त्यांची मी नक्कीच पुढे पुढे ओळख करून देईल सगळ्यांसोबत. पण सगळे खूप फ्रँक आणि छान आहेत आमच्या घरातले. माझे छोटे दोन्ही दीर पण शिकत आहेत, प्लस त्यांचा बिझनेस आणि शॉप पण आहे. डेकोरेशनचा पण बिझनेस आहे आणि 2 शॉप पण आहेत आमचे, 3 शॉप सॉरी. त्यामुळे ते हँडल करत करत ते शिक्षण पण चालू आहे त्यांचं. त्यानंतर मला एक मोठे दीर आणि जाऊबाई पण आहेत. त्यांनी गायपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन केलं आहे, त्यामुळे ते आमच्या शेताकडे राहतात. त्यांनी छान बिझनेस तिकडे बिझनेस स्टार्टअप केलेला आहे. ॲग्रिकल्चरचा बेस खूप आहे आमच्या फॅमिलीमध्ये आणि ॲग्रिकल्चरशिवाय पर्याय पण नाही. सगळ्यांना समजलं लॉकडाऊन पडल्यानंतर, ॲग्रीशिवाय पर्याय नाही. शेतकरी ब्रँड, हो की नाही. त्यानंतर मध्येच पीठ मळून घेतलं, कुकर लावला आणि पीठ मळून घेतलं. पीठ जास्त भिजलं नव्हतं, पण काय करणार, आहोंना खूप भूक लागली होती म्हणून पटकन पीठ तेल लावून मऊ करून घेतलं पोळपाटवरतीच आणि मग चपात्या लाटायला घेतल्या. 2 चपात्या लाटून म्हटलं आधी आहोंना जेवायला वाढायचं आणि मग बाकीच्या करायच्या. तर नवीन यूट्यूब चॅनलला तुम्ही प्रतिसाद करताय, असाच करत राहा माझ्या. मी नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन मित्र आणि मैत्रिणींनो. अभ्यास करत करत शिक्षण, म्हणजे काय म्हणतात, लग्न झाल्यानंतर अभ्यास करत करत शिक्षण पूर्ण करायचं, सगळं हँडल करणं सोपं नसतं. पण चालू आहेत माझे प्रयत्न आणि फॅमिली पण खूप सपोर्टिव्ह आहे, त्यामुळं सगळं शक्य झालं. तर हे नवीन यूट्यूब चॅनलचं स्वप्न माझं 4 वर्षापासूनचं होतं, कारण लॉकडाऊनमध्ये मी केक बनवत होते. त्यामुळं खूप माझ्या कॉलनीतले आजूबाजूचे फ्रेंड सर्कलमधले लोक म्हणत होते की तू यूट्यूब चॅनल चालू कर म्हणून, खूप व्हायरल होईल. पण मी केलं नाही, पण आत्ता करत आहे. तर तुम्ही असाच छान सपोर्ट करत राहा. मी नक्कीच नवीन नवीन गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या आहोंची लास्ट रिॲक्शन बघायला विसरू नका. धन्यवाद. आहो, जेवण कसं झालंय सांगितलं नाही तुम्ही. खूप मस्त.